नमस्कार, मी विद्या शेळके. आज आपण जाणार होतो वैजापूरला, माझ्या माहेऱ्याकडे. पण घरी नव्हते जाणार मी. आज पॅसेंजर होते वैजापूरचे. माळी घोगरगाव म्हणून गाव होतं. त्या गावची आज मला बुकिंग होती आणि पिकअप होतं माझं अंधेरी ईस्टवरनं. सकाळी 4:30 वाजता मी निघाले होते आणि पिकअपला मला 5 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. सकाळी पहाटे अजिबात ट्रॉफिक राहत नाही मुंबईमध्ये, त्यामुळं मी वेळेत 5 वाजता पिकअप पॉईंटला पोहोचले. मॅमला पिकअप केलं आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर मग आम्ही दोघीही निघालो. मॅम एकट्याच होत्या आणि त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना एक सेफ ड्राईव्ह आणि एक लेडीज ड्रायव्हर हवी होती. त्या माझ्या यूट्यूबला व्हिडिओ बघून त्यांनी आज गाडी बुक केलेली होती. म्हणजे सोशल मीडियाचीच जास्त बुकिंग असते आणि सोशल मीडियावरूनच मला चांगला सपोर्ट मिळतो. ते यूट्यूब असो, फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो, खूप छान सपोर्ट करताय तुम्ही सगळेच. त्यासाठी मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी CNG पंपावर आले. गौरव CNG पंपावर आल्यानंतर मी CNG भरून घेतला. काल मी जो भरून ठेवलेला होता तो होताच, पण इथं आल्यानंतर थोडासा टॉपअप करून घेतला, नाही तर मध्येच गाडी पेट्रोलवर लागते. मागचा पंप बंद होता, जो यवई नाक्याचा पंप होता तो बंद असल्यामुळं मग गौरव CNG पंपावर येऊन मी CNG फुल केला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. आम्हाला समृद्धीला पोहोचूपर्यंत दिवस उगला होता. म्हणजे 5 वाजता, म्हणजे 1 तासामध्ये आम्ही समृद्धीला पोहोचलो होतो. आणि त्यानंतर मग टोल वगैरे, फास्टॅग वगैरे रिचार्ज करून घेतलेला होता. त्याच्या टोल वगैरे क्रॉस करून लगेचच म्हटलं आता आपण आपला छान असा प्रवास सुरू करूया. मॅमनी सांगितलेलं आपल्याला आरामात जायचं आहे, काही घाई नाही आहे. तरीसुद्धा मी खूप सेफली आणि आरामामध्ये त्यांना घेऊन निघाले. त्याच्यानंतर आम्हाला खूप असा पाऊस लागला. शहापूर सोडल्यानंतर इतका पाऊस होता, एवढा पाऊस होता की रस्तेसुद्धा दिसत नव्हते. आणि तुम्ही म्हणत असाल मग एवढी गाडी फास्ट का दाखवत आहे? म्हणजे एडिटिंग आहे, तो एडिटिंगचा पार्ट आहे. पण तुम्हाला एक आयडिया देते, जर पाऊस खूप जास्त असेल तर वाईट जे लाईन्स असतात, लेन असते, त्या लेनला फक्त फॉलो करत जा. जे नवीन ड्रायव्हर आहे त्यांना, अनुभवी ड्रायव्हरला सांगायची गरज पडत नाही. पण जर तुम्ही समृद्धीला आहे आणि तुम्हाला वाटत असेल खड्डे वगैरे कुठे दिसतील, ओव्हरटेक करताना भीती वाटत असेल, तर फक्त एक लेनमधली लेन पकडायची, 80ची स्पीड ठेवायची आणि आरामात निघायचं. ॲव्हरेज काढायचं असेल तर. माझ्यासारखी काही गडबड असेल तर अजिबात गाडी पळवायला मागं पुढं बघू नका. मला लवकरात लवकर पोचायचं होतं. सकाळी खूप लवकर उठले होते मी, त्याच्यामुळं मग आधी सिन्नरला उतरले. म्हटलं आता परत CNG भरून घ्यावा. सिन्नरला उतरल्यानंतर CNG पंपावर आले. माझ्या पुढं जी एक्सेल गाडी होती, एक्सेल 6 एवढी माकली होती मातीने, माहीत नाही कुठून आलेली होती, तिचा नंबर प्लेट पण दिसत नव्हता. त्यानंतर मी माझी गाडी लावली. दादांसोबत थोड्या गप्पा मारल्या. दादांनी सांगितलं, बघा म्हणे मी मेसेज केलेला विद्याताई, पण तुम्ही काही पाहिलंच नाही अजून. म्हटलं काय करू, DM खूप भरलेला असतो, त्यामुळं नाही रिप्लाय द्यायला जमत कुणालाच. त्यानंतर मग पुन्हा आम्ही निघाले आणि समृद्धी घेतला आणि मला आता उतरायचं होतं वैजापूरमध्ये. त्याआधी पाऊस पूर्णपणे थोडा नॉर्मल चालू होता, पण शिर्डी सोडल्यानंतर थोडाही पाऊस आम्हाला पुढे लागला नव्हता. त्याच्यानंतर मॅमसोबत थोड्याशा गप्पा वगैरे करता आम्ही निघालो होतो समृद्धी वैजापूरजवळ एक्झिट घ्यायला. आणि इकडनं एक्झिट घेऊन मग आम्ही गंगापूर रोड घेणार होतो. गंगापूर रोडवर वैजापूरच्या आणि गंगापूरच्या मध्ये इथून फक्त एक 9 ते 10 किलोमीटरवर त्यांचं आता गाव होतं. त्यांच्या गावाचं नाव माळी घोगरगाव होतं, जिथे कारखाना झालेला आहे, नवीन ऊसाचा कारखाना आहे त्यांच्या गावाजवळ. मग त्यांनी मला दाखवलं हा कारखाना सुरू झालेला आहे आणि इथूनच माझं घर येईल. म्हणजेच त्यांच्या माहेरी आता आम्ही पोहोचणार होतो. त्याच्यानंतर रस्ता खूप छान होता, सिंगल रोड होता पण छान होता. मला टेन्शन आलेलं, कच्चा रोड असला म्हणजे आज पावसाचं परत खाली लागायचे वगैरे, पण रोडावरच त्यांचं माहेर असल्यामुळे त्यांच्या घरी पोहोचलो. बरोबर एक्झॅक्ट 9 वाजता, 8:45-9 वाजता आम्ही त्यांच्या माहेरी पोहोचलो होतो. त्यांच्या वहिनी आल्या आणि म्हटल्या
की सगळ्यात लांबच्या पाहुण्या सगळ्यात लवकर आल्या. त्यानंतर त्यांच्या घरी आले, चहा नाश्ता झाला होता. त्यानंतर मी थोडा वेळ झोपले आणि नंतर उठले आणि लगेच जेवायला बसले. जेवण वगैरे करून घेतलं. सगळ्यांसोबत जेवण वगैरे करून झाल्यानंतर लगेच म्हटलं आता दुपारी मला मी पोचलो होतो 9 वाजता, 10 10:30 11 वाजता मी झोपले असेल. पुन्हा 1 वाजता उठले, तयारी वगैरे केली. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये क्यूटशी माऊ होती, तिच्यासोबत भरपूर वेळ आम्ही खेळलो. त्यांच्या घरातल्या मुली आणि मी खूप छान फ्रेंडशिप झाली. त्यानंतर ह्या आजोबांचं श्राद्ध होतं. यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आवरून आम्ही लगेच निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, कारण की आजची माझी रिटर्नची बुकिंग होती. आणि खूप छान होतं त्या मॅमचं गणगोत, त्यांचं गाव, त्यांची पूर्ण फॅमिली खूप सुंदर, खूप त्यांचे नातेवाईक, खूप सगळे माणुसकी, खूप छान लोक होते. त्यांना सगळ्यांना निघताना निरोप घेतला आणि पुन्हा आम्ही दोघींनी आमचा पुढचा प्रवास सुरू केला. त्यांना त्यांच्यासाठी एक कांद्याची गोणीही दिलेली, कारण की आता कांद्याचे रेट वाढलेत. त्यामुळं इतकं छान गणगोत असलं की यायलाही खूप भारी वाटतं. पुन्हा आम्ही दोघींनी आमच्या पुढचा प्रवास सुरू केला. मॅमला म्हटलं तुम्ही वाटलं तर झोपायचं असेल तर झोपून घ्या, मी तोपर्यंत पेट्रोल वगैरे भरून घेते. पेट्रोलला गाडी लावली, कारण की जर मला वैजापुरात CNG नाही मिळाला तर सेफ्टी म्हणून 1000 रुपयाचं मी पेट्रोल टाकून घेतलेलं. 9 लिटर पेट्रोल आलं होतं. त्याच्यानंतर परत आम्ही गेलो वैजापूरमध्ये, कारण की आहे का नाही CNG माहीत नाही, म्हटलं एकदा चेक करावं. त्याच्यासाठी म्हटलं आता पेट्रोल पंपावर CNGच्या जाऊन बघूया CNG भेटतो की नाही. कधी कधी नसतो, कधी कधी बायला तुम्हाला भेटूनही जातो. त्यासाठी वैजापूरमध्ये न जाता आम्ही परत ओल्ड नागपूर हायवे पकडला आणि भारतच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. तर लक बाय चान्स CNG मिळाला. इथं माझ्या गाडीमध्ये CNG प्रेशर चांगलं होतं, पण तरीसुद्धा 5.5 किलो CNG बसला होता. त्याच्यानंतर म्हटलं आता इथे CNG फुल केला की आपण डायरेक्ट आता सिन्नरपर्यंत पोहोचू. आणि सिन्नरपर्यंत गेल्यानंतर मग तिथे परत CNG एकदा भरला की थेट आपण मुंबईत जातोच. त्याच्यानंतर इथे CNG वगैरे भरून घेतला आणि परत आम्ही पुढचा प्रवास आमचा सुरू केला. म्हणजेच आम्हाला परत समृद्धी महामार्ग घ्यायचा होता. तिथं जाताना पण हा सिंगल रोडला भरपूर ॲक्सिडेंट होतात, लोक काही व्यवस्थित गाड्या चालवत नाही. समृद्धीपर्यंत तरी हा 2 वे झाला पाहिजे होता. त्याच्यानंतर म्हटलं सोडा, कुठे आपल्याला रोज यायचं आहे, एकदाच यायचं आहे. कोणाला किती सांगितलं करायचे असले तर करतीलच ते त्यांच्या रस्त्यांची कामं. त्याच्यानंतर मग परत आम्ही सिन्नरच्या अलीकडे हा भारतचा पेट्रोल पंप आहे इथं आले. काल गर्दी होती, आज CNGच नव्हता. त्याच्यामुळं म्हटलं सोडा, पुन्हा आपला जो नवीन नेहमीचा पंप आहे आपण ऑनलाईन सिन्नर रोडला तिथं गेलो. त्यानंतर म्हटलं तर इथं CNG फुल केला की मुंबईमध्ये मी आरामात पोचते. एका दिवसात 2दा ह्या CNG पंपाला मला यावं लागतं. विचार करा किती कष्ट करते मी. त्याच्यानंतर म्हटलं आता CNG भरायला पटकन गाडी लावूया, CNG फुल करून घेऊया आणि लगेचच मुंबईच्या दिशेला पुढे निघूया. त्याच्यानंतर म्हटलं चला आता CNG भरायला तर गाडी मी लावला होता आणि CNG भरताना पण मी व्यवस्थित पाहिलं नाही, त्यांची मिस्टेक नव्हती आणि मला ऑनलाईन पेमेंट करायचं होतं. 442 असं मला वाटलं, पण ते 415 होतं आणि 415 रुपये CNG बसला 415चा. त्याच्यानंतर मग त्यांनी उरलेले पैसे मला परत दिले, कारण की मी एक्स्ट्रा पेमेंट केलं होतं. एवढी इमानदारी खरंच प्रत्येक व्यक्तीमध्ये असावी, कारण की त्या दादांनाही माहिती आहे ते काय आपल्या खिशात जाणार नाही आहे. आणि नाही आहे, इमानदारी आहे, अजून समाजात इमानदार लोक आहेत माझ्यासारखे. त्यानंतर मग परत माझ्या काही लक्षात नसतं आलं, पण त्यांनी इमानदारीने ते पैसे दिले. परत समृद्धी घेतला. पुन्हा तोच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर म्हटलं चला हळूहळू का होईना आपल्याला मुंबईत पोचणं महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये म्हणजेच मुंबई आग्रा हायवेला आम्ही ऑलमोस्ट लागलो होतो. त्याच्यानंतर म्हटलं मुंबई आग्रा हायवेला लागल्यानंतर पण ट्रॉफिक लागतं आहे काय, पण मला माहिती होतं कल्याण फाट्यापर्यंत अजिबात ट्रॉफिक लागणार नाही. ही मूविंग ट्रॉफिक होती जी फक्त टर्निंगला होत असते. त्याच्यानंतर म्हटलं आता इथपर्यंत म्हणजे मला कल्याणचे पण पुढे थोडंसं जे
मानकुली आहे तिथपर्यंत CNG पुरला. त्यानंतर जी पेट्रोलवर गाडी लागलेली आहे त्यानंतर मी काही CNGला थांबले नाही, कारण की ऑलरेडी इथून 6 वाजता मी उतरले समृद्धी आणि पोचूसपर्यंत मला किती वाजले ते बघा. माझीवाड्याला जसं मी एंटर केलं तसं मला ट्रॉफिक जो कंटिन्यू चालू झाला. तर मॅमला ड्रॉप करूसपर्यंत मला ट्रॉफिक कंटिन्यू लागत होता. एवढा पवईला ट्रॉफिक होता. हे 6 किलोमीटर मला दीड तास दाखवत होता. मला कळत नव्हतं की एवढा वेळ मला का लागतो आहे आणि एवढी ट्रॉफिक का झाली आहे. आज सोमवार आहे, संध्याकाळचे ट्रॉफिकचं खरंच एक लिमिट असते, पण मुंबईच्या ट्रॉफिकची पण क्लच ब्रेक करता करता गुडघ्यांच्या वाटासुद्धा सांगायला लागल्या की बाई बस कर, किती गाडी चालवशील. तरीसुद्धा हार मानली नाही. मॅमला ड्रॉप करायसाठी धडपड सुरू होती. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडं राहिलं आहे, थोडं मॅपमध्ये बघून कसं तरी म्हटलं चला एकदाची ह्या गाडीला जाऊ द्या. इथे विनाकारण ट्रॉफिक होत होती, पण मी पण कशी तरी गाडी काढलीच. बाकीच्यांना वाटतं बाई म्हटलं की थांबून घेईन, पण का माघार घ्यायचे. तुम्ही जसे पुरुष वर्ग आहात तसं मी पण ड्रायव्हरच आहे. तुम्ही जसे ड्रायव्हर आहे तसे मला पण अडचणीतून ट्रॉफिकमधून गाडी काढता येते. मग मी पण काढली माझी गाडी. मी काही कोणासाठी थांबले नाही. समोरचा देत होता पडिपर, म्हटलं बाई तू पण थांबू शकतो, तुझ्याही गाडीला ब्रेक आहे, मीच का थांबावं. मग मी गाडी काढल्यानंतर परत पुढे आलो आणि मॅमचं लोकेशन थोडक्यात जवळ येऊनच गेलो होतं. इथे मला त्यांना अंधेरी ईस्टला ड्रॉप करून लगेचच रिटर्न पण जायचं होतं आणि रिटर्न जाता मला माहिती होतं मला आता रात्रीचे 10-10:30 होणार आहे. मॅमच्या लोकेशनवर पोहोचले. बरोबर 7:15 वाजता मी त्यांना ड्रॉप केलं. त्यांच्या कांद्याच्या गोण्या वगैरे काढून द्यायच्या होत्या. त्या कांद्याची गोणी वगैरे उचलली आणि त्यांच्या बिल्डिंगच्या खाली लिफ्टजवळ ठेवली. त्याच्यानंतर मग मॅमला ड्रॉप केलं, हाय बाय केला आणि फीडबॅक व्हिडिओ नाही घेतला. त्या म्हणे मला बोलता येणार नाही म्हणे, तर तो खूप छान प्रवास वगैरे करून दिला म्हणे, पण प्लीज मला इतकं काही स्पष्ट कौतुक खूप आहे मनापासून, पण नाही जमणार. त्यानंतर भांडुपला आले, CNG भरला आणि घरी निघाले. तुम्हालाही तुमचा सुखाचा प्रवास करायचा असेल तर नक्कीच विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग करा. बाय.